शुभ सकाळ. आज दिवसाची सुरुवात अशी मस्त कडक चहानं झाली. थंडी तर आहेच, पण घरच्यांना विचारलं कोबीचं काय करू, तर घरचे म्हणे आम्हाला भाजी तर नको, कोबीचं काय तर स्पेशल बनव. म्हटलं ठीक आहे. कोबीला ठेवला बाजूला. म्हटलं चला अगोदर पोह्याचा नाश्ता करून घ्या, कारण मला पण अजून भरपूर काम आहे. स्वयंपाक पण करायचा आहे आणि मला कामावरती पण जायचं आहे. अगोदरच उठायला उशीर झाला होता. म्हटलं चला पटपट नाश्ता करून घ्या. इकडं कणिक वगैरे अगोदरच मळून ठेवली होती. सगळी भाजीची तयारी केली आणि इकडं भाजी फोडणी टाकली आणि नंतर चपात्या लाटायला घेतल्या. इकडं फ्लावर बटाट्याची भाजी पण तयार झाली आणि इकडं चपात्या पण तयार झाल्या. आता मला हे सगळं आवरून परत खाली जायचं होतं. म्हटलं आवरून आता खाली जाणार होते आणि संध्याकाळी येताना मी अशी मैद्याची भाजी घेऊन आलेली, एकदम फ्रेश होती. म्हटलं चला घेऊया. आता सकाळी पडलेला प्रश्न कोबीचं करायचं काय. म्हटलं ठीक आहे, आज कोबी मंचुरियनच करूया. कोबी खिसून घेतला, त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं घातलं. आणि मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत, कारण कोबीला हे अंगचं पाणी असतंच, त्यामुळे मीठ घातलं तर पाणी जास्त सुटू शकतं. मग आता रेड चिली सॉस, सोया सॉस हे घातलं आणि कॉर्नफ्लॉवर पण घातलं. चवीनुसार मीठ घातलं आणि एकसारखं असं मळून घेतलं. आता तेल पण इकडं गरम करायला ठेवलं होतं अगोदरच, कारण हे सगळं झालं तर प्रोसेस झालं तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ आपण मळलेलं पातळ होऊ शकतं, म्हणून तेल अगोदरच तापाय ठेवलेलं. आता मस्त असं छोटे छोटे भजी सोडतं असं सगळं तळून घेतलं, एकदाशी सोनेरी रंगापर्यंत सगळं असं पूर्ण फ्राय करून घेतलं तेलामध्ये आणि मस्त शेजवान चटणीबरोबर एन्जॉय केला. आणि आता राहिली होती भाजी नीट करायची, ती पण भाजी नीट करून घेतली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.